नमस्कार, मी ग्रामस्थ नरेश प्रभाकर पाटील। आम्ही आज सकाळपासून इथे आमच्या मागण्या घेऊन बसले होतो। आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आमच्या ग्रामपंचायतमध्ये अंबाई ग्रामपंचायतमध्ये 5,000 रुपये ते त्याच्यावरती 3 लाखापर्यंतची जी दरपत्रकामधून मागवून जी खरेदी करायची होती ती न मागवता ग्रामसेवक सरपंच यांनी आपल्या मनमर्जीप्रमाणे येईल त्या अवाजवी दराने त्यांनी ती खरेदी केली आहे आणि त्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला आणि त्याचे पुरावे घेऊन वारंवार तक्रारी केल्या पंचायत समिती कार्यालयाला, पण त्याच्यामध्ये कोणीही दखल घेतली नाही। तशीच दुसरी आमची एक मागणी आहे की जी बांधकामांची टेंडर आहेत, बांधकामांची 50,000 ते 3 लाख 10 लाखापर्यंतची ही त्यांनी टेंडर फक्त नावापुरती काढली आणि त्याचे आपल्या मर्जीतला कंत्राटदार नेमून त्याच्या नावाखाली बिल काढायचं काम केलं आणि ती एवढं निकृष्ट काम आहे की त्याच्यामध्ये नाही लेंटर टाकलेलं, त्याच्यामध्ये लाकडं घुसवून ठेवलेली आहेत आणि नुसते पाईप आहेत ते कमी दर्जाचे आहेत, टाक्या आहेत त्या लो क्वालिटीच्या आहेत। असं मटेरियल बघायला गेलं तर कमी लो क्वालिटीचं मटेरियल असून हे अभियंत्यांना हाताशी पकडून भरगच्च एकदम इस्टिमेट रक्कम आपल्या कंत्राटदारांचे नाव काढून आपल्या खात्यावर त्यांनी वळवलेली आहे। तसेच आमचा दुसरा मुद्दा आहे एक आमचा फिल्टर प्लांटचा आहे, कुटल फिल्टर प्लांटचा। आमचं जे उपोषण झालं होतं मागच्या वेळेस आंदोलन तिथे झालं होतं, त्या आंदोलनात ठरलं होतं की तो मालक देणारे फिल्टर प्लांट यांनी मालकाकडून ते घेऊन आणि इकडे खोटा ठराव करून तो फिल्टर प्लांट बनवलेला आहे आणि त्याचा रक्कम त्यांनी त्यांच्या नावे ग्रामपंचायतच्या पैसा निधीमधून काढली आहे। अशा तऱ्हेने यांनी याची एक नाही एक असे बिलं लावलेले आहेत, ती बिलांवरती तारीखसुद्धा नाही आणि ती रक्कम काढून घेतलेली आहे। या बिलांपायी त्यांनी रक्कम एवढी काढली आहे की आमचं जवळजवळ ते 15% असं नुकसान, वर्षभराचं 15% नुकसान, म्हणजे जवळजवळ वर्षाला 15 ते 20 लाखाचा भ्रष्टाचार करता येते विकासाच्या खाली नाही। हेच सर्व कागदपत्र घेऊन या ग्रामसेवक सरपंचांच्या विरोधात कागदपत्र घेऊन आम्ही इथे बसलो पण इथे आम्ही सकाळपासून इथे बसलो आहोत। भर उन्हामध्ये इथे ऊन बसले होते। आमचे 4 सहकारी आहेत ते अन्नत्याग करून बसले आहेत, मनोज गवारी, गोविंदा गातारे, विलास बरड आणि विजय भगत, परंतु एकही अधिकारी सुद्धा फिरकला सुद्धा नाही। म्हणजे आम्ही या सामान्यांनी यांच्याकडे न्याय मागायचाच नाही, हे फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्याय देणारे माणसं आहेत, या आमच्यासारख्या सामान्यांकडे लक्ष द्यायलाच नाहीत। आम्ही या न्यूजद्वारे सर्वांना आव्हान करतो की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आमचा जीव गेला तरी चालेल, मग आम्ही इथून उठणार नाही अजिबात। नमस्कार।